स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, TRT बद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ज्या पण उमेदवारांनी पोलीस किंवा सैन्य प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या संस्था निवड केल्या होत्या, त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते की नक्की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठं जावं लागणार आहे, तारीख काय असणार आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतो का, आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सविस्तर डॉक्युमेंट विषयी माहिती तुम्हाला या PDF मध्ये दिलेली आहे. जे PDF मी इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहेत. जे डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आहेत त्या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या PDF मध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला केव्हा बोलवलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या ईमेल वरती मेसेजद्वारे कळवण्यात आलेलं असेल मित्रांनो. जर तुम्ही अजून तुमचा ईमेल चेक केला नसेल तर ईमेलला मेसेज आला असेल, बघा मेल आला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तारीख दिलेली असेल मित्रांनो. आता माझ्या अंदाजानुसार 2 ते 3 विद्यार्थ्यांचे ईमेल मी चेक केलं, त्यानुसार जर विचार केला तर 19 ते 25 या तारखेमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय. तो ईमेल मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो. बघा, हा ईमेल अशा प्रकारचा तुमच्याकडे आलेला असेल मित्रांनो TRT कडून. इथं बघा, TRT कडून अशा प्रकारचा ईमेल आलेला असेल. यामध्ये काय महत्त्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत आणि इथे खाली तुम्हाला यामध्ये माहिती दिलेली आहे. बघा, कागदपत्र तपासणीसाठी 19/11/2024 ते 25/11/2024 या दरम्यानमध्ये तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतील की नक्की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठं जायचंय. तर सविस्तर सर्व विषयांवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देऊन घेतो मित्रांनो. तर बघा, ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. TRT.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. त्यानंतर इथे भेट दिल्यानंतर इथून तुम्ही कागदपत्रांची संपूर्ण यादी डाउनलोड करू शकता. आता या देखील व्हिडिओच्या माध्यमाने आपण कोणकोणती कागदपत्र न्यायची याच्याविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो. तर बघा, सर्वप्रथम हे PDF जे डाउनलोड केलेलं आहे ते मी इथं ओपन करून घेतो. बघा, हे PDF मी इथं ओपन करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये कोणकोणती कागदपत्र दिलेले आहेत, सूचना वगैरे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. तुम्हाला इथं मुदत दिली होती 7 ते 17 नोव्हेंबर यामध्ये तुम्हाला संस्था निवडण्यासाठी. तुम्ही संस्था निवडली तर आता तुम्हाला डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला वाट बघायची नाहीये. तुमचा ईमेल तुम्हाला चेक करायचंय. त्याच्यावरती हीच तारीख असेल तुम्हाला 19 ते 25 दरम्यामध्ये. आणि तुम्हाला कुठं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. सर्वप्रथम आता कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे तर त्या कागदपत्रांची यादी आपण बघून घेऊया. तर बघा, यामध्ये संस्थे आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, संस्था प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे त्यासोबत इतर कागदपत्रांची यादी. आता यामध्ये बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, सर्वप्रथम महत्त्वाचे जातीचे प्रमाणपत्र. ठीक आहे, मूळ प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. हे आपल्याला इथं मूळ प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला कास्ट मूळ वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे इथं मागितलेली आहे मित्रांनो. झाले असेल तर ती सोबत घेऊन जा, नसेल तर फक्त कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ओरिजिनल तुमचं घेऊन जायचं मित्रांनो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जी आपली व्हॅलिडिटी आहे त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये मित्रांनो. परंतु तुमचं जे मूळ जातीचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला इथं सोबत घेऊन बोलवलेलं आहे मित्रांनो. आणि त्यासोबत जे पण मी तुम्हाला डॉक्युमेंट आता इथून खाली सांगणार आहे मित्रांनो, ते डॉक्युमेंट प्लस तुम्हाला एक झेरॉक्स न्यायचे मित्रांनो. ठीक आहे, कमीत कमी एक झेरॉक्स प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं बघा, 10वीचं गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र म्हणजेच 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, वयाचा पुरावा दर्शवणारे कागदपत्र यापैकी एक आपल्याला इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, वयाचा पुरावा दर्शवणारे कागदपत्र यापैकी एक. आता यामध्ये तुम्ही पासपोर्ट नेऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स नेऊ शकता किंवा पॅन कार्ड नेऊ शकता मित्रांनो. यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथं सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचंय मित्रांनो. त्यासोबत झेरॉक्स सांगितल्याप्रमाणे जे पण डॉक्युमेंट सांगतोय त्यांची झेरॉक्स देखील तुम्हाला घेऊन जायचे आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचंय मित्रांनो, ओरिजिनल प्लस झेरॉक्स. त्यानंतर पुढे आपल्याला म्हटलेलं आहे आधार कार्ड लिंक असलेले उमेदवाराचे बँक पासबुक.
आणि हे जे बँक पासबुक आहे यावरती तुमचे इथून पुढे जे पण पैसे जमा होणार आहे प्रत्येक महिन्याला जे 10,000 रुपये भेटणार आहे किंवा जे सर्वप्रथम डीबीटी तुम्हाला डीबीटी स्वरूपामध्ये 12,000 रुपये भेटणार आहे ते सर्व तुम्हाला याच बँक खात्यावरती जमा झालेले बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. त्यामुळे आधार कार्डला लिंक असलेले उमेदवाराचे बँक पासबुक म्हणजेच तुमचं स्वतःचं बँक पासबुक तुम्हाला इथं घेऊन जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे व आपल्याला 3 वर्षातील ठीक आहे मागील 3 वर्षातील मूळ उत्पन्नाचा दाखला. आता काहींचं जर म्हटलं तर 3 वर्षाचा हा उत्पन्नाचा दाखला असतो मित्रांनो. काहींचं जर म्हटलं तर 1 वर्षाचा असतो. 1 वर्षाचा असेल तरी चालेल काही अडचण नाहीये मित्रांनो. तुम्ही 1 वर्षाचा जो उत्पन्नाचा दाखला असतो तो जरी नेला किंवा तुमचा 3 वर्षाचा असेल तर तो जरी नेला तरी काही अडचण नाही. ठीक आहे. तर आपल्याला इथं उत्पन्नाचा दाखला म्हटलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे अनाथ असल्यास ठीक आहे. हे अनाथांसाठी जर तुम्ही अनाथ यस केलं असेल तर यामध्ये आपल्याला जे पण याच्या संदर्भात कागदपत्र असतात तर ते तुम्हाला इथे न्यायचे. यामध्ये आपल्याला संबंधित जे आयुक्त आहे किंवा महिला व बाल विकास आयुक्त यांनी जो दाखला तुम्हाला दिलेला असतो ठीक आहे अनाथ असलाच तुम्हाला यांच्याकडून जो दाखला मिळालेला आहे तो दाखला तुम्हाला इथं घेऊन जायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि शेवटचं जर म्हटलं तर आपल्याला पासपोर्ट साईज फोटो 2 फोटो तुम्हाला इथं न्यायचे आहेत मित्रांनो. हे तुम्हाला समजून आलं. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन बोलवलं आहे मित्रांनो. हे सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्ही बघून घ्या किंवा हे सर्व काढून टाकतो तुम्ही याचा सर्व स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्हाला समजून येईल. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं घेऊन जायचे आहेत आणि सोबत इतर काही महत्त्वाचे काही शैक्षणिक कागदपत्र असतील तुमच्याकडे तर ते तुम्ही इथं नेऊ शकता. काही अडचण नाही. 10वीचं महत्त्वाचं असणार आहे कारण इथं 10वीच्या गुणांवरती तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर आता 10वीचं नेणारच आहात परंतु तुम्ही 12वीचं देखील इथं मार्कशीट घेऊन जा मित्रांनो. ठीक आहे. 12वी तुम्ही कंप्लीट केलेलं 12वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जा किंवा आपल्याला पुढे तुमचं टीवाय वगैरे झालं असेल ते देखील घेऊन जा मित्रांनो. अशा प्रकारचे जे छोटे डॉक्युमेंट आहेत ते देखील तुम्ही इथं न्यायला विसरू नका. बाकी मूळ जे कागदपत्र यादी आहे ती तुम्हाला इथं मी दाखवून घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. आता ही मागील माहिती याच्याविषयी आपल्याला काही जास्त जाणून घेण्याची गरज नाही. पुढे आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्याला जे पण आपण संस्था निवड करतो ठीक आहे त्या संस्थेकडून आपल्याला इथं कागदपत्र पडताळणीसाठी इथं कळवण्यात येईल. ठीक आहे. आता कळवण्यात ऑलरेडी आलेले मित्रांनो आज हा व्हिडिओ मी जेव्हा बनवत आहे 19 तारीख आहे आणि 19 तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे मित्रांनो. तुमचा ईमेल तुम्ही चेक करा. ठीक आहे. ईमेल तुम्ही चेक केला तर तुम्हाला ईमेल आलेला असेल मित्रांनो. ईमेल वरती तुम्हाला बघायचंय तुम्हाला कसा ईमेल येतो ते देखील मी पुढे सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजून आलं डॉक्युमेंट विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली. आता चला पुढील मुद्द्यावरती आपण चर्चा करूया मित्रांनो. पुढील जो आपला मुद्दा असणार आहे मित्रांनो की आपल्याला कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे आणि कोणकोणते अजून कागदपत्र न्यायचे आहेत. कागदपत्र इथं संपलेली नाहीयेत मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचंय या वेबसाईटला भेट द्यायची. आता पुन्हा वेबसाईट हे जे वेब पोर्टल आहे ते चालू करण्यात आलेलं आहे. इथं आपल्याला ऑनलाईन जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि सर्वप्रथम तुमचा जो ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकून लॉग इन होऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ऑलरेडी इथं मी लॉग इन होऊन घेतलेलं आहे मित्रांनो. लॉग इन झाल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येतं. इथं प्रोफाईल दिलेले मित्रांनो. प्रोफाईलच्या शेजारी तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म असतो मित्रांनो. हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड करून त्याची झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायची आहे मित्रांनो. त्यासोबत तुम्ही हे जे पेपरन्स दिलेले आहेत संस्था निवड करताना जे पण पेपरन्स दिलेले आहेत याची सुद्धा तुम्हाला इथं जे झेरॉक्स असतं एकच पेज असतं मित्रांनो. ते पेज तुम्हाला डाउनलोड करायचे आणि त्याची देखील तुम्हाला झेरॉक्स सोबत घेऊन जायची आहे मित्रांनो. बाकीची माहिती थोडीशी इथं हाईड केलेली आहे त्याची काय अडचण नाही. तुम्ही तुमची माहिती चेक करा. इथं फोटो वगैरे दिलेला असतो. बाकीची माहिती दिलेली आहे. बाकीची मी माहिती हाईड केली. इथे ऍप्लिकेशन फॉर्म आणि जे पण पेपरन्स दिले ते तुम्हाला इथे डाउनलोड करायचे आणि याची देखील तुम्हाला झेरॉक्स सोबत घेऊन जायचे आहेत मित्रांनो. लॉग इन करा. आता लॉग इन होत आहे. पुन्हा हे बंद होऊन जाईल मित्रांनो तर लवकर लॉग इन करा. इथून तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा आणि त्यासोबत तुमचे जे पेपरन्स आहेत पेपरन्स तुम्ही जे दिलेले होते ते डाउनलोड करा आणि त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर त्याची झेरॉक्स देखील तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. आता इथपर्यंत तुम्हाला जवळपास संपूर्ण माहिती समजून आली असेल तर पुढे बघा. पुढे जर म्हटलं तर हे पेपरन्स आहेत ऑलरेडी मी ते डाउनलोड करून घेतलेले आहेत. आता हे नाशिक मी सेंटर निवडलेलं होतं त्याच्यानुसार जर म्हटलं तर ह्या पेपरन्स नुसार इथं मी इथं दिलेले आहेत तर ते तुम्ही इथं बघू शकता. त्याचा अशा प्रकारचं हे पेज आहे. याची देखील झेरॉक्स तुम्हाला इथं सोबत घेऊन जायची आहे. थोडंसं ब्लर करत आहे हाईड करत आहे बाकीची माहिती तुम्ही बघू शकता.
या टाईपचं जे प्रेफरन्स आहे तर ते तुम्हाला जे पीडीएफ आहे ते देखील तुम्हाला झेरॉक्स मारून न्यायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला बाकीची माहिती दिलेल्या कागदपत्रांविषयी. तर बघा आता ईमेल कसा आलेला आहे बाकीच्या प्रश्नांवरती आता आपण बोलूया की नक्की ईमेल कसा येतो. अशा प्रकारचा ईमेल तुमच्या मेलमध्ये आलेला असेल, तुम्ही चेक करून घ्या. बहुतेक विद्यार्थ्यांना हा ईमेल 4 ते 5 दरम्यान आलेला आहे 19 तारखेला. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय सूचना दिलेल्या आहेत तर सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो. इथे म्हटलेलं आहे एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी जी पोलीस व सैन्य पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम होता याच्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि याच्यामध्ये तुम्ही संस्था निवड केलेली असेल, संस्था निवड करण्याची कालावधीची शेवटची तारीख होती 17 नोव्हेंबर. ठीक आहे. 17 नोव्हेंबर ही तारीख संपल्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी हा ईमेल सेंड करण्यात आलेला आहे. याच्याविषयी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. तर बघा त्या अनुषंगाने आपल्याला या ईमेलद्वारे सूचित करण्यात येते की तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, कागदपत्र पडताळणी आहे ते 19/11/2024 ते 25/11/2024 या कालावधीमध्ये निवडलेल्या पहिल्या पसंती क्रमाच्या ठिकाणी होणार असल्याचं इथं आपल्याला कळवण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे पण तुम्ही आता एवढ्यात मी तुम्हाला सांगितलं, जे पण तुम्ही प्रेफरन्स निवडलेलं होतं त्याचं जे डॉक्युमेंट आहे किंवा जे पीडीएफ पाहिले ते डाउनलोड करून घ्या. तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तुम्ही कोणती संस्था पहिल्या क्रमांकावरती इथं निवडलेली आहे, म्हणजेच कोणती अकॅडमी तुम्ही पहिल्या क्रमांकावरती निवडलेली आहे. तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. आता आजपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे मित्रांनो. शेवटची तारीख असणार आहे 25 नोव्हेंबर 2024. ठीक आहे. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हे शेवटची स्टेप असते मित्रांनो. आता डायरेक्टली फायनल लिस्ट लागेल, फायनल सिलेक्शन लिस्ट, आणि जिथं पण तुमचं नाव येईल त्या संस्थेवरती तुम्हाला प्रशिक्षण भेटणार असल्याचं इथं माहिती देण्यात आलेली मित्रांनो. ठीक आहे. याच्याविषयी पुढे आपण माहिती बघणारच आहोत, तर काळजी करू नका. पुढे बघा आपल्याला महत्त्वाच्या सूचना काय दिलेल्या आहेत. विकल्प सादर करण्याची संधी किंवा मूळ कागदपत्र पडताळणी ही कोणत्याही प्रकारे आपल्या संबंधित योजनेकरिता व संबंधित संस्थेमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्याची खात्री देत नाहीये. याचा अर्थ काय मित्रांनो, की जिथं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाणार आहे, जसं की तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स दिलेला असेल, कोणतीही संस्था कोणतीही अकॅडमी दिली असेल तिथंच तुमचे ऍडमिशन होईल हे कन्फर्म नाहीये मित्रांनो. ठीक आहे. याच्यासाठी सेपरेट एक लिस्ट जारी करण्यात येणार आहे मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट. तिथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता हे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे त्याच्यावरती थोड्या वेळाने आपण चर्चा करूया, काळजी करू नका. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे, दुसरी काय एक्स्ट्रा माहिती दिलेली नाहीये. पुढे आपल्याला महत्त्वाच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या बाकीच्या सूचना आपण इथं बघून घेऊया. बाकीच्या सूचना आपल्याला काय देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर पुढे बघा प्रवेश इथं नोंदविले जाईल अशा प्रकारचे इथं गुण, जे पण गुण आहेत, आता हे 10वीच्या गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्या सिलेक्शन नुसार तुमचं कसं आपल्याला कोणती संस्था मिळेल, कोणत्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यावरती थोड्या वेळात लगेच बोलूया. त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली मित्रांनो. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, ज्या संस्थेमध्ये आपली कागदपत्र पडताळणी होतील त्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चित झाला असं ग्राह्य धरू नये सांगितल्याप्रमाणे. आणि त्यानंतर इथे आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यासाठी संस्था ही वरील मुद्द्यामध्ये वर्णन केलेल्या कागदपत्र पडताळणी अशी ही निश्चित होईल अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि त्यासाठी स्वतंत्र इथे काय म्हटलेलं आहे, स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. जिथं तुमचं सिलेक्शन होणार आहे तिथं जी यादी आहे ती स्वतंत्रपणे आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. जे पण अपडेट असतील ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती भेटून जातील. त्यासाठी चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येतील तिलाही क्लिक करून घ्या. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अपडेट आपल्या चॅनलवरती टीआरटी बद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. त्याच्यामुळे काळजी करू नका, फक्त चॅनलशी जोडून राहा, सबस्क्राईब करा, जी बिल येतील तिलाही क्लिक करून घ्या. व्हिडिओच्या माध्यमाने वेळोवेळी तुम्हाला सर्व सूचना आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. ठीक आहे. आजच हे अपडेट आलं तर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाने हे अपडेट तुमच्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न, पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, 20/9/2024 आता 9व्या महिन्यामध्ये एक पत्रक जारी करण्यात आलेलं होतं मित्रांनो. याचे सूचना क्रमांक वगैरे दिलेले आहेत. याच्यानुसार आपलं जे पोलीस व सैन्य प्रशिक्षण जे आहे तर यामध्ये शैक्षणिक अर्हता व तसेच कागदपत्र पडताळणी हे झाल्यानंतर जो आपला अंतिम जो प्रवेश आहे तो निश्चित करण्यात येईल या पत्रकानुसार अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. या पत्रकावरती देखील आपण चर्चा केली होती. जास्त काही काळजी करू नका. याचा अर्थ असा आहे की हे जे पत्रक जारी करण्यात आलं होतं याच्यामध्ये सांगितलं होतं कशा प्रकारची प्रक्रिया आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कशा प्रकारची आपली लिस्ट जारी होते किंवा आपल्याला आपल्या जे लॉगिन पेज वरती समजतं त्याच्याविषयी माहिती दिलेली या पत्रकामध्ये. दुसरं काय एक्स्ट्रा माहिती दिली नाहीये, काळजी करू नका. एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 25 तारखेला संपल्यानंतर माझ्या अंदाजानुसार, ठीक आहे, आय थिंक मला वाटतं 27 ते 28 तारखेच्या दरम्यानमध्ये तुमची इथं लिस्ट लागेल मित्रांनो. ठीक आहे. लिस्ट किंवा तुमच्या डायरेक्टली अकाउंटच्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला कळवण्यात येईल. त्याच्यावरती सेपरेट आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही दुसरी काही चिंताच करू नका. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं का तुमचा कुठं नंबर लागलेला आहे ते तुम्हाला सेपरेट आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. फक्त चॅनल
चॅनलशी जोडून राहा. ठीक आहे. पुढे आपल्याला काय म्हणताय, पोलीस व सैन्य प्रशिक्षण कार्यक्रम संदर्भात इथे आपल्याला पुन्हा एक मागील पत्रकाविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला म्हटलेलं आहे जे फर्स्ट प्रेफरन्स दिलं होतं मित्रांनो. ठीक आहे. पहिला जो पसंतीक्रम तुम्ही इथं निवडलेला आहे त्या ठिकाणी त्या संस्थेकडे जाऊन तुम्हाला कागदपत्र तपासणी करून घ्यायची आहे. का आपल्याला वेळ कोणता दिलेला आहे, 19 ते 25 या दरम्यानमध्ये. ठीक आहे. आता सॉरी ही तारीख दिलेली आहे. वेळ जर म्हटलं त्या वेळेवरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येतील. तर सर्वसाधारण जर म्हटलं तर 10 ते 5 हा वेळ असतो मित्रांनो. या दरम्यानमध्ये तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जायचे. परंतु या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाहीये. तुम्ही जे प्रेफरन्स निवडलेले त्याच्याच पुढे तुमच्या संस्थेचा नंबर दिलेला आहे मित्रांनो. डायरेक्टली कॉल करा 10च्या नंतर त्यांना विचारा कुठं जायचंय, कसं ऍड्रेस वगैरे सर्व विचारून घ्या. तुमच्या मनातील जे पण प्रश्न असतील त्यांना विचारा. ते 100% तुमच्या प्रश्नांची उत्तरच देतील मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. जिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय त्यांना डायरेक्टली कॉल करा. नंबर दिलेला आहे तिथे तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पहिल्याच संस्थेकडे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. इतर कोणत्याही ठिकाणी जायचं नाहीये. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, पडताळणीच्या किंवा योजनेच्या कोणत्याही टप्प्यावरती उमेदवारांना दुबार म्हणजे 2 वेळेस जर अर्ज केलेला असेल असं आढळून आल्यास त्याचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल किंवा रद्द होईल याची नोंद करण्यात यावी. म्हणजेच तुम्ही या योजनेचा ऑलरेडी लाभ घेतलेला असेल. ठीक आहे. आधी ठीक आहे लाभ घेतलेला असेल आणि ते समजलं तर तुमचा जो प्रवेश आहे तात्काळ रद्द होईल. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला कागदपत्र पडताळण्याची इथं दिनांक दिलेले 19 ते 25 या दरम्यानमध्ये आणि प्रतीक्षा जे पण आहेत रद्द झाल्यानंतर नाही तर काही कारण असतं तर जी सिलेक्शन लिस्ट आहे किंवा अंतिम जी निवड यादी आहे ती आपल्याला व्यवस्थित सेपरेट कळवण्यात येईल. याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. आता बघा बाकीचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती थोडीशी चर्चा करून घेऊया मित्रांनो. जसे की आता तुमचे प्रश्न येतील की नक्की टायमिंग काय आहे, वेळ कोणता असणार आहे. तर सर्वसाधारण 10 ते 5 या दरम्यानमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय. जो पण पसंतीक्रम तुम्ही दिलेला आहे ठीक आहे पसंतीक्रम पहिला या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचंय. यापुढे जर महत्वाचं जर म्हटलं तर आपली फायनल जे सिलेक्शन लिस्ट आहे ठीक आहे सिलेक्शन लिस्ट तर सिलेक्शन लिस्ट सेपरेट लावली जाईल मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतील की आपण जी संस्था पहिली निवडली तिथेच आपलं सिलेक्शन होईल का. तर असं नाहीये मित्रांनो. आता तुमचं सिलेक्शन तुमच्या 10वीच्या टक्क्यांवरती होणार आहे. ठीक आहे 10वीच्या टक्क्यांवरती होणार आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. माझ्या अंदाजानुसार वैयक्तिक अंदाजानुसार मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कमीत कमी 70 पेक्षा जास्त मार्क आहे तर ठीक आहे कमीत कमी 70 पेक्षा जास्त मार्क आहे तर माझ्या अंदाजानुसार ठीक आहे 70च्या 80च्या दरम्यानमध्ये मार्क असतील 70 किंवा 80 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर 90% चान्स असणार आहे तुम्ही जो पहिला प्रेफरन्स दिलेला आहे तिथंच तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे पहिला जो प्रेफरन्स दिलेला आहे तिथंच तुमचं सिलेक्शन होईल. जर तुम्हाला 70 पेक्षा कमी मार्क असतील ठीक आहे तर 70 पेक्षा कमी मार्क असतील तर माझ्या अंदाजानुसार झालं तर पहिल्या ठिकाणी देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. परंतु थोडे चान्सेस कमी असतील 70 पेक्षा 60-70 जर मार्क असतील तर तुमचं दुसरं किंवा तिसरं जे संस्था असेल तिथे तुमचं सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटू शकतं मित्रांनो. तर अशा प्रकारचं तुम्हाला गृहीत धरून चालायचं 70 ते किंवा 70 पेक्षा जास्त टक्के असतील तर पहिलं जे तुम्ही निवडलेलं आहे तिथं तुमचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असणार आहेत मित्रांनो. आणि तिथं सिलेक्शन नाही झालं तर दुसरं तिसरं चौथं हे जे प्रेफरन्स दिलेले आहेत तिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती सर्व देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथून पुढे जे पण अपडेट असतील आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिले जातील. त्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाहीये. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी दिली ती लाईक क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.